हेलो। एक जोक बोलने का था रे तेरे को। बोलू क्या? हाँ, सच्ची बोलता हूँ मैं। ये जोक है ना, बिल्कुल प्रैक्टिकल जोक है बहू। सुन, अभी तक तू न्यूज टेलीकास्ट करने का पैसा ले रहा था ना मेरे से। हाँ? आज मैं तेरे को न्यूज ना टेलीकास्ट करने का पैसा देने को तैयार हूँ। है ना? मस्त जोक। देख वो, सुन, लाइन पे आ जा, सीधा सोच। अब तो पीछे नहीं हट सकता। Sahibi, Sahib. अभी नेटवर्क की साइन अभी अभी साइन अभी स्वप्न कोण बघत नाही. स्वप्न पाहणं ही तर स्वप्नपूर्तीकडे जाण्याची पहिली पायरी असते. पण त्या स्वप्नांचं रूपांतर भयस्वप्नात व्हायला वेळ लागत नाही. स्वप्नांच्या आहारी गेलं की काय होऊ शकतं हे मी तेला खूपदा सांगून पाहिलं होतं. जाऊ समाधान झालं. झालं तुझ्या मनाजोगं. काय चुकलं होतं हो माझ्या लेकराचं. काहून वागली तू अशी? काहून वागली तू अशी?
तेजस देशमुख यांले झालेल्या अपघाताची चौकशी व्हायलाच पाहिजे आणि सच काय हाय ते जगासमोर यायलाच पाहिजे. असे दिलदार पत्रकार भेटत नाहीत. आमचा तेजस भाऊ लय लय दिलाचा लय मोठा माणूस. नमस्कार. गाडी चालवताना कंट्रोल केला असावा. बऱ्याच ठिकाणी जखमा झाल्यात. डोक्याला, खांद्याला आणि मेंदूला खूप मार लागलाय. दोन्ही पायांना मल्टिपल फ्रॅक्चर्स आहेत. वापस चांगला होईल ना पण हां, पण आत्ताच काहीच सांगता येणार नाही. पैसों की बिल्कुल फिकर मत करो डॉक्टर. मायावाला खास माणूस आहे. येस. दुसरीकडे कुठेही शिफ्ट करायचं असेल ना तर तसं बी सांगा. संगती कोण आहे याच्या? त्यांच्या पत्नी आहेत. त्या औषध आणायला गेल्यात आणि त्यांच्या ह्या आई. आई काळजी करू नका. चांगलं होईल तेजस. निघतो. कळवा काय बी लागलं तर. हा हो हो. चाल. त्याचं प्रेम, त्याचं आयुष्य मला कळलं होतं. त्याच्या इच्छा आकांक्षा मला कळल्या होत्या. असं वाटतं एवढी वर्ष सोबत राहूनही ते मला कळलंच नव्हतं. कुठलीही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला संपूर्णपणे कळू शकते का? कितीही जवळून पाहिलं तरी. पालकर इथेच राहते का? पाठी दिसली ना मला, पण म्हटलं खात्री करून घ्या, नाही तर कोणाच्या बी घरात. जास्त लांबण लावत नाही. मला माहिती आहे मुंबईच्या लोकांना टाइम नसतो. मी तुकाराम देशमुखांचा मुलगा आहे, चंद्रपूरवाले. बापा मायावाडीला यायचे ना तुमच्या घरी कीर्तनकार आले. कीर्तनकार तुकाराम देशमुख, चंद्रपूरवाले. हो. सॉरी हा. अबे तो बंबाड आहे. बाप्पा मा युट्यूब चॅनल टाकलं ना ते उड्या पाडून लोकांच्या पायासाठी. कसली भारी कलाकारी केली यांनी. हे तर माझ्या कामाची गोष्ट आहे ना बे. हेले म्हणतात आर्टिस्ट. काय रेट पडला असेल कराले, हो ना? बाप्पा बंबाड बनवलंय. स्वस्तात पडलं असेल ना? तुम्हीच बनवला काय? असं ना जरा कॅमेरा समोर आला की असंच असतं. फ्युचर साठी चांगली मेमरी राहते. सॉरी हा. फोन मी न करता न कळवता अचानकच आलो मी. आई बाबा कोणीच नका घरी? माऊ नाही का तुमचं? हा चांगलं असतं ते. माझ्या वडील पण ठेवायचे आठवड्यातून एकदा. वारकरी होते ना ते.
चाललं गेलं आता. 2 वर्ष झाली. पण मला नाही जमत बाबा ते माऊन देऊन. माझी आई तर म्हणते किती बोलतोस बाप्पा तू, अरे मातीचं तोंड असतं फुटून गेलं असतं ना बे. काय म्हणता, नसतं फुटलं? अच्छा मौन नाही. मग स्वतःला असं सायलेंट मोडवर का टाकून घेतलं तुम्ही? हो लायकी नाही कशाला लावला सॉरी ना, चुकून झालं माझ्या हातून. चुकून कसं मग अशी बाहेर पण बाहेर काय? काय वेगळी मुलगी आहे, पाहिलंस? अगं दार का उघडं ठेवलंय? समिधा अगं हो काकाजी नमस्कार. नमस्कार करतो. हा मी तेजस देशमुख, तुकाराम देशमुखांचा मुलगा, चंद्रपूरवाले. अरे महाराजांचा मुलगा. अरे तू बस ना. हो बस 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 बस. काय का समिधा, पाणी का सांडलं घरभर? काकाजी मायात लागून फुटलं ते मच्छीचं भांड. पण जिवंत आहे मच्छी. नशीब, समिधाचा आवडता मासा आहे हा. हो का? पण मग त्या मच्छीला तुम्ही भांड्यात कोंडून का ठेवता? त्याला तर राग येत असन, हो ना? माशाला भांड्यात ठेवायचं म्हणजे बंगल्यात राहायची सवय असल्या माणसाला असं 10 बाय 10च्या खोलीत ठेवण्यासारखं झालं ना. अगदी महाराजांसारखं बोलतोस रे तू. हो. काकाजी एका कामाने आलो तुम्ही. हा. महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल आहे ना, तुम्हाला माहित आहे का त्यांचं ऑफिस कुठे आहे ते? नाही त्या चॅनलचं ऑफिस समिधाला माहित असेल. पप्पा, मुंबईत माणसाने वाटतं कचरा उचलवले. मुंबई लय भारी आहे. मी तर फॅनच आहे मुंबईचा. पाय ना माणसं कशी चालतायत इकडून तिकडे तिकडून इकडे, किल्ली दिल्यावानी. काय म्हणतो तुम्ही असं सायलेंट सायलेंट? मी एकटाच बोलून राहिलो. काय रेटनं दिलंय? ये 100 रुपये 100 रुपये. हो सायलेंट मोड. ही पाय मला काय सापडलं. साहब दो ना कुछ ऊपर वाले के नाम पे दे दे बाबा. अरे साहब दो ना. हो लकी असतं ते रस्त्यात सापडलेलं $. ठेव तुलाच. पाय बरं, तुझा लक माझ्याकडे आला आता. ठेव.
फ्युचर मध्ये नको अडकू. पण तू आला ऐकलाच नाही ना. फ्युचरच्या भाग्यात अडकून प्रेझेंटचा विचारच नाही केला मी. पैसा खूप स्वप्न होती माझ्यावाली. लय पैसे कमवायचे होते मला. पण त्या स्वप्नामध्ये तू नसेल तर काय फायदा आहे मला सांग. काय फायदा आहे सांग. मी तुला म्हणालो होतो तू लय मायावाला. पण नाही नाही, तू मायावाला बाहुल आहे, बाहुल. हो, आणि मी ते बाहुल मध्ये फिरणारा तू आला मासा. त्या वाघिणीला मारण्यामागे मायावाला हात नव्हता. शपथ माया काय हात नव्हता. पण मला फसवलं गेलं सर, फसवलं गेलं. माया मागे लागले तसं. तू परत ये प्लीज, माझ्यासाठी परत ये. सीधा बस ना बे. गार्डन मध्ये बसला काय तू? हा, चल इथे बस. सॉरी मॅडम. तुला काय वाटतंय? ऍक्सिडेंट नसेल? मला तर का समजून नाही राहिलं मॅडम. डोकं नुसतं भनभन करू आलं मायावालं. तेजा गाडी बंबाट चालवायचा, एकदम जोरात हाणायचा तो गाडी. पण ऍक्सिडेंट कधी नाही झाला त्याच्याकडून. हा, मग नाही म्हणजे काय झालं असं? तू तर त्याच्यावर सावलीसारखा राहायचा ना. दारू बिरू पिला असं? नाही नाही, प्यायची आदत नव्हती त्याला, अजिबात नाही. तोंडात खरा नाही टाकायचा तो. एवढ्यात तर त्याचा धंदा पण वाढला होता. साला एक कॅरमची खोली होती आणि आता 4-5 ऑफिस झाली वाटते ना. तुम्हाला तर सगळंच माहिती आहे ना मॅडम. जरासं मला भी मालूम आहे. काय बरा झाला तो. हा, चला आता मला फटाफट सगळं सांग. हा, एकदम फटाफट. खरं खरं सांगायचं, तू तर त्याला बचपनापासून ओळखत होता ना. हा, हो. चल फटाफट सांग. दोस्त होता तो मायावाला. तुम्ही म्हणता ते तसं मानता की नाही माहिती नाही, पण लहानपणापासून लय खास होती त्याच्या गांडीले. इको पॉइंटला जायचा आणि बोंबलत बसायचा एकटाच. मॅड तर एकदमच लयच मॅड ना. आणि त्याच्या खोलीत ना कोणालाच येऊ द्यायचा नाही तो. खोलीभर त्यानं त्याचे स्वप्न लिहून ठेवले होते सगळे. म्हणायचा एवढे गप्पाड पैसे कमवून झाली माणसं ठेवावं लागतील आणि जिंदगी भरपूर आणि एवढा पैसा कमवेन आणि 35व्या वर्षाला रिटायर्ड होऊन जाईन. पहिलेपासूनच त्याला ना व्हिडिओ बनवायचा, फिल्म दाखवायचा लय शौक. एक दिवस त्यानं काय केलं, बल्ब फोडला, त्याच्यात पाणी भरलं आणि त्याचा लेन्सच तयार केला ना. हो, गावच्या जत्रेत फिरता फिरता टोरिंग टाकीच्या बाहेर त्याला कापून फेकलेल्या फिल्मचे तुकडे सापडले. आणि मग काय विचारता, ते घेऊन त्यानं घरातल्या भिंतीवर सिनेमाच दाखवायला सुरू केला. हो, खायला बॉम्बार्ड. असं वाटतं भीतीवरून उतरून आपल्या घरीच येईल. तेजा काय भारी आहे रे. हे घे, हा $1 डॉलर तुले, माझ्याकडून बक्षीस. ही तेजाची पहिली वली कमाई. मग त्याला चस्काच लागला. पैसे खुळखुळायला लागले ना त्याच्या हातात. मोबाईल हातात आला आणि त्यानं पहिला व्हिडिओ शाळेतल्या मास्तरांचाच काढला. इंग्रजीच्या सर आणि हिस्ट्रीच्या बाई आता आपल्याला पासाची फिकीरच नाही. अभ्यास गेला गदाचा. हा व्हिडिओ दाखवला की आपल्याला फर्स्ट क्लासच. आणि मोठा झाल्यावर तर काही विचारूच नका. त्या अचलेश्वर मंदिराच्या भीतीवरच व्हिडिओ दाखवायला लागला तो.
आणि मग गेम सुरू झाला इंटरनेटवरच्या व्ह्यूजचा आणि व्हिडिओचा, आणि त्यातनं पैसे बी जनरेट व्हायला लागले त्याले. हो पार्टनर, सोडू का रे मायावाली फॉरेस्टची नोकरी? आता तर युट्यूब मध्ये लयच पैसे भेटू राहिले. वा, अबे थांब ना बे. अबे बंबार झालाय. हो तेजा, अबे माझ्या बॉसचा फोन आलता. अरे ते वाघीण हिरीत पडली बोलते. अबे ते हिने आम्ही काय करू मग? हा, हो तू कुठे झाला बे? व्हिडिओ काढाले. अबे वाघिणीचा व्हिडिओ भेटेल ना बे. तेंडूकचा किती व्हिडिओ काढ बसशील तू? चल चाल चाल बे. ओ बस रे बस. बसला का? काय करतोय? अबे बस ना. अबे कुठे कुठे? अबे थांब बे, व्हिडिओ काढतो. हो हो, एकदम सनान व्हिडिओ भेटेल आपल्याला. ओय, जास्त पुढे जाऊ नको रे. ते वाघीणला डेंजर असते बरं. ही वाघीण या वाघासाठी बाहेर का बे? अबे एरीत पडली ना ती. थांब तिला तर हाव करायला लावतो मी. अबे पाय काढ. ओय, तुम्ही साहेब चिडतील ना. बाई, तू नसता गड्या म्या. झालं गेलं ना तर मी नोकरी जाईन बरं. एडिंग ने 1000 रुपये का उपटायला दिले तुले? अबे वाघ हा संरक्षित प्राणी आहे. त्याला काही झालं ना तर सीधा अंदर करण. ओय, फेक 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 फेक. अबे तेजा तेजा, क्वीन आली बघ 8 चट्ट्यात. एका झटक्यात घेतो का नाही बघ आता तिले. अबे तेजाला काही सांगू नको बे. त्याला आता कॅरम बी दिसणार नाही. काऊन बे? अरे त्याच्या आवडीची साऊथ इंडियन मूवी सुरू आहे ना. कायले बघते बे असले सिनेमे? अबे लेका, ते फक्त सिनेमातच घडते. इथं साल्या आपल्यासारख्या फाटक्या पोरायला या चिकन्या पोरी हिंग लावून पण विचारत नाही. मग नाही तर का? थांब थांब, आता क्वीन घेतो. घे ना मग. गेले. अबे पागल आहे का? मला काऊन बे तुमच्यात गिनतो तू? हा, मी काय फाटका वाटलो का बे तू यासारखा? काही बोलते. मांग फिरशाल का तुम्ही? फक्त आपल्याला लग्न साथ दिलं पाहिजे. मग पा मी काका करतो ते. ए बद्या, जाऊ दे आता निघतो मी. 2 गेमचे पैसे दिले होते ना तू? झालं की मग? हे पाहना जरा. चल टाको. आपा आजच्या बेटिंगचा हिशोब आहे हा. आता वळूया चंद्रपूर परिसरातल्या एका घटनेकडे. ताडोबा अभयारण्यात खोल विहिरीत पडली एक वाघीण. या विहिरीत अडकलेल्या वाघिणीला अबे तेजा, इकडे पटकन. काय बे? अबे इकडे ये ना आधी. इकडे बाहेर काढलं. ही वाघीण काल रात्री ताडोबाच्या बफर झोन मधल्या पद्मापूर गावातल्या एका विहिरीत पडली. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी 8 तासाच्या अथक परिश्रमानंतर तिला बाहेर काढलं. या घटनेची थकारक दृश्य पाहूया. सर्वात प्रथम महाराष्ट्र माझा. बाबाजी, तुला जे जे पाहिजे होतं ते सगळं दिलं ना मी ना. अरे तुला केस दिले, तुला जडीबुटी दिली, तुला हाडकं दिले. अरे तुझं समाधानच होत नाही ना. भगवान तेरा भला करे. अरे मला सगळं फॉरेस्टची नोकरी सांभाळून करणं पडते. अरे कोणा ऐकलं गिकलं ना, कोणा सांगलं साहेबाले, मग मला सगळा बाड बिस्तारा गुंडाळून आडून पैनच पडीन ना बापा. माझ्या व्हिडिओ चॅनल कोण दिला बे? अबे बोल ना भाई ताड. ओ, पुढच्या बारीनं भेटू आपण. अबे थांब ना बे.
पकड पकड चल. अरे नको ना रे, अरे काय नको ना, सोडणार. अरे ऐक ना बे त्याच्या ओ नको ना, अरे रस्सी कशाला नको ना बांधू. अरे काय करू राहिलो? ओय ओय, अरे सोडणार सोड होय. अरे बांधून कशाला राहिला बे? उचल काय करू राहिलो तुम्ही? अरे अरे ऐक ओ नको रे. होय अरे का पागल झाला का तुम्ही? अरे ऐक ना रे. अरे पण तू मला ऐक ना. अरे सोडव त्याच्या. अरे ऐक ना रे. जिथे अरे सोडणार ओ नको ना रे. अरे होय काय करू राहिला? अरे ये मागे मागे ओय कुठे चालला तू? अरे 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 ओय ओ अरे अरे त्याच्या ओ सोडणार रे. ओ बापा ओ अरे 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 ओ त्याच्या ओ सोड रे मला. बे जित्या हे घे, लो अँगल लाव. अरे कोणता अँगल लावतो बे? सोडणार आहे मला. आत्ता बोल, माझ्या व्हिडिओ चॅनलला का पाठवला बे तू? माझा व्हिडिओ माझ्या चॅनल टाकायचा होता ना? हा अबे का बे शानपणा करतो? अबे ऐकून घे रे. ओ त्याच्या ऐकून घे ना. ए बाय मी मुंबईवाल्या दोस्ताला मी तो व्हिडिओ दिला, त्यानं चॅनलला दाखवला असेल. ओ अरे भाई गलती झाली ना, मला सोडणार आहे. गलती झाली? हो 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 हो. बोल काय सजा देऊ तुले? ओ मला सोडून दे रे. ओ राजा ओ त्या पाया पडतो रे मी. परत नाही म्हणणार रे असं माझ्याकडून. ओ त्याच्या हे पाय तुझा बी फायदा आहे बरं त्याच्यात. माझ्या फायद्याची गोष्ट सांगणार आता. बोल बोल बोल. हे पाय असे जंगलातले चांगले व्हिडिओ टीव्हीला पाठवले ना की त्या चॅनलवाल्याला चांगले चांगले पैसे देतात असं माझ्या दोस्तानं सांगलं होतं. त्याच्या याचा क्लिप भारी भारी असतात रे. तुला बी चांगले पैसे भेटतील ना. जित्या काढला का व्हिडिओ? चल मग. ओ कायचा व्हिडिओ? माझा व्हिडिओ आपली पार्टनरशिप. अबे पार्टनरशिप वगैरे संपली. माझ्या कॅरम क्लब म्हणून बाहेर तू आता बस बोंबलत. ओ त्याच्या अरे मला सोडव रे. ओ जिथं सांगणार आहे. ओ त्याच्या मला सोडणार आहे. ओ डेंग्या. त्या दिवसापासून विण्याचं आणि तेजाचं फाटलं. आपली बातमी चॅनल पर्यंत कशी पोहोचली हे शोधायला तेजा मुंबईला गेला. आणि मग काय लागली त्याची गाडी पटरीवर. हसन हा डोंकावळा कायले आला इथं? हसन भाई आले का? अरे जित्या. देवा बेकार. तू आतमध्ये चल. मॅडम तो कायले आला इथं? आणि मी बोलवल्याशिवाय बाहेर यायचं ना. चल हा मॅडम इथे बस. मॅडम त्याला काही सांगू नका माझ्याबद्दल. मी पाया मी सांगितल्याशिवाय हलायचं नाही. तू अजिबात हलायचं नाही. पण मॅडम चुप चुप. मॅडम हसन भाई इधर. तुम्ही कायले कष्ट घेतले? मला सांगितले असते तर मीच आली असती ना. आव ना आव. कसा झाला मॅडम ऍक्सिडेंट? काही समजलं का? मी तर तुम्हालाच भेटायला येणार होती. मला वाटलं तुम्हालाच काहीतरी जास्त माहिती असं. तुमच्या संग जास्त काम करायचं ना ते. गाडी तर चांगली चालवता येत होती त्याले. फिर क्या हुआ क्या मालूम. आणि तिकडे जंगलातनी एवढ्या कोणत्यात कायले गेलता त्याच्या गाडी चालवत? मेरा तो दिमाग ही भिन्ना गया ना बाप्पा. हाव ना मला पण काय समजत नाही. म्हणजे मैं डॉक्टर को मिले अभी. डॉक्टर म्हणा की त्याला होश येणार नाही आणि आला तरी काय आठवणार नाही. दिमाग की बत्ती नाही जलेगी. उसका दोस्त चित्या. चित्या चित्या भेटला का तुम्हाला? ते तेजाच्या बायको संग दवाखान्यात नव्हता. दिखे नहीं उधर भी. फोन भी नहीं लगता उसका. हाँ बर सांगा मले काही खास कळलं तर. हो हा चाल सांगते ना सांगते.
मॅडम मी तुम्हाला बोललो होतो का नाही? आता ते लोक मला धोंडा लागले. मॅडम मी जर त्यांच्या हातात सापडलो ना तर लय बेकार हालत करतील माझी. या सालाईनं ना त्या वाघाची अशीच हालत केली. तुले माहित नसेल जिथे जंगलातनी एकेका वाघाचा एक एरिया असते आणि त्या एरियाच्या बाउंड्रीवर ते वाघ मुतून ठेवत असते. काऊन तर दुसऱ्या वाघायले त्यांच्या एरियात एंट्री नसते म्हणून. आता तू आणि त्याच्या त्या हसनभाईच्या एरियात घुसले असेल तर तो तुम्हाला त्रास नाही देणार तर तुमची पूजा करणार का? आखिर वाघ तर वाघच असते ना. हे असले व्हिडिओ सोशल मीडियावरनं बरेच घेत असतो आम्ही. पण हा कुठून घेतला होता मी चेक करतो. मी काय म्हणतो एडिटर साहेब, चेक करायची गरज नाही ना. हे पाना प्रूफ. मुंबई वाला दोस्त आहे, त्याला मी तो व्हिडिओ दिलता, त्याने चॅनलला दाखवला असेल. अरे मी कसली झाली ना रे, मला सोडणार आहे. मी दाखवलं ना तुम्हाला आता ओरिजिनल. मी असे व्हिडिओ शूट करून टाकत असतो माझ्या व्हिडिओ चॅनलवर. माझ्या बापाचा माल. काय म्हणाला? माझ्या व्हिडिओ चॅनलचं नाव आहे ते माझ्या बाबाचा माल. इंटरेस्टिंग. हो ना. बंबाड हिट मिळतं त्याले. बंबाड ते बंबाडले काय म्हणतात? खूप 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 हिट मिळतं त्याले. हो तुम्हाला असं जंगलातले व्हिडिओ पाहिजे असं ना तर मला सांगा, माझ्याकडे बंबाड आहे, खूप आहेत खूप. कॅमेरा आहे का तुझ्याकडे? बाप्पा काय बोलून राहिला तुम्ही? मग हा व्हिडिओ शूट कसा केला मी? आम्हाला स्ट्रिंजर हवा आहे या एरियात. काऊन स्ट्रेंजर म्हणजे? स्ट्रिंग. तू असले व्हिडिओ पाठवत तर चल, आवडले तर वापरू आम्ही. आणि तिथे काही घडलं अपघात वगैरे तर तेही पाठवायला सांगू. म्हणजे तुमच्या चॅनलचा पत्रकार होईल म्हणता का तुम्ही? त्याला आम्ही स्ट्रिंजर म्हणतो. म्हणजे तुझ्यासारखे असे गावाकडले अर्धवेळ काम करणारे लोक असतात ना, त्यांना स्ट्रिंजर म्हणतो आम्ही. आता तू पाठवलेल्या बातम्या आणि व्हिडिओ जर का असे काही इंटरेस्टिंग असतील तर मग बघू पत्रकार करायचं का. पण ते कार्ड बीड मिळतं पत्रकाराला, तसाच पत्रकार ना? ते कार्ड वगैरे नंतर बघू आपण. आधी तुझ्या बातम्या कशा येत आहेत ते तर बघू. अहो त्याची फिकीरच करू नका ना तुम्ही. मला फुल गॅरंटी आहे. अहो माझ्या व्हिडिओ आणि बातम्या तुम्हाला आवडूनच. त्याचे पैसे भेटतील ना मला? काय रेट भेटल? तशी बातमी तसे पैसे. म्हणजे 2500 पासून 4500 पर्यंत पर न्यूज. मी काय म्हणतो, राऊंड फिगर करा ना 3 ते 5. अरे ते ठरलेलं असतं. तू कामाला तर सुरुवात कर, मग बघू. हो सायलेंट मोड. तुला नाही झाली का खुशी? मित्राला चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटला खुशी होत ना वाटतं मुंबईतल्या माणसाला. मित्र कधी झालो? बाप्पा अजून झालोच नाही का? बरोबर. हाय मी तेज देशमुख फ्रॉम चंद्रपूर. फ्रेंड्स, अरे तू लकी आहेस ना माझ्यासाठी. लकी फ्रेंड. सॉरी ना. सॉरी 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 चूक झाली ना माझ्याकडून. बोलू ना मी तुला प्लीज ना. प्लीज प्लीज ना. हाय ते म्हणतो मला. मी तुला स म्हणतो. समिधा ते तेजस. कोण? आता मी तुझ्या मोबाईल मध्ये आलो आणि तू माझ्या मोबाईल मध्ये. आता झालो आपण मित्र.
आजची ब्रेकिंग न्यूज. गमच्या बंबाड दिसतो ना मायावर. स्टाईल आहे मायावाली. आजची ब्रेकिंग न्यूज. चंद्रपूरच्या तेजस देशमुखची स्ट्रिंजर म्हणून निवड झालेली आहे. अन त्या लग्न म्हणजेच समिता पालकर अशा भल्या सुंदर पोरीनं त्याची फ्रेंड रिक्वेस्ट बी स्वीकारलेली आहे. वेडा झालायस का? त्या मैत्रीचं पुढे काय होतं? प्रेमात रूपांतर होतं. ते लवकरच तुम्हाला कळेल. कॅमेरामॅन मी स्वतः तेजस देशमुख, चंद्रपूर. ओ सायलेंट मोड. काय झालं? प्रेमाचं बोललो म्हणून रागाला का तुला? अरे ते तर असं बोललो मी. बरं ठीक आहे, राहू दे. डोंट टच मी. हे बघ, मला टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नकोस. मला त्या ऑफिस मध्ये बोलायला लावलं का? माझ्या प्लांटला धक्का मारला, मी काही बोलले नाही. माझ्या बाउल फोडला, मी काही बोलले नाही. अरे तेच तर बोलतो ना मी तुले. तू त्या रंगीत माशासारखी त्या बाउल मध्ये नको राहत जाऊ. तुला काय वाटतं? तू तोत्री आहे तर त्या जगापासून दूर राहिला बरं. तो बाउल मधून बाहेर पड. जगातल्या मोठ्या समुद्रात पोहायला पाहिजेस तू. म्हणून तू बोललो मी तिथं. का? कशासाठी? काय माहिती तुला माझ्याबद्दल? किती ओळखतोस तुम्हाला? आत्ताच काही तासांपूर्वी ओळख झाली आपली. लकी आहेस ना तू माझ्यासाठी. लक माय फूट सेल्फिश गावंडर. काय बी म्हण तू मला. तुझ्यामुळे तर सारं मस्त घडून राहिलं माझ्या जिंदगीत. अपने को मिलाने में कुछ साजिश खुदा की भी तो होगी. इंग्रजीची भी फालतू व्हॉट्सअप फॉरवर्ड मारू नकोस. काय ग समिता, दिसत नाही दिवसभर. अशी काही ही कधी बोलायची? तिच्या तोंडातून शब्द फुटेपर्यंत संध्याकाळ होतली. मूर्ख, बेअक्कल, नालायक, फालतू. हे सर्व माझ्यासाठीच आहे ना व? सॉरी नंबर 1. तू त्या बरणीतल्या झाडाला माया धक्का लागला. आणि सॉरी नंबर 2. तू त्या मच्छीचं भांड. बाउल. समिधा, समिधा, मला खरंच अपराधी वाटायला लागले ग. तुझी माझी परत भेट झाली नसती ना तरच बरं झालं असतं. कदाचित हे असं झालं नसतं ग.
अजिबात हसायचं नाही. गप्पा बसा. आणि समिता बाळा मी आहे ना इथे. अजिबात घाबरायचं नाही. हा आणि तुम्ही समिताला डॉक्टरकडे नेलं, तिच्यावर उपचार सुरू झाले की तीही तुमच्यासारखं बोलायला लागेल. अगदीच चांगलं कळलं? हसायचं नाही. मी बोलते तुझ्या आई बाबांशी. आपण जाऊ डॉक्टरांकडे. ठीक आहे, बस आता. चला आता पुढचं वाचूया. बेल कुणी वाजवली? ते सलाईन नाही पडत आहे बघा. हो बघते. पण माधवी ताई, तुम्ही शाळा का सोडून जाताय? अगं मी रिटायरमेंट घेतली आहे आणि पूर्ण वेळ पर्यावरणासाठी काम करणार आहे. ही घे भेट तुझ्यासाठी. घे. मासा आणि बाऊल, काहीतरी खास नातं आहे माझं या दोघांशी. माधवी ताईंनी निरोप घेताना बाऊल दिला. तिथे माझ्या आयुष्यातली एक कथा संपली. तेजसचा धक्का लागून तो बाऊल फुटल्यावर त्याने मला नवीन बाऊल आणून दिला. तिथे दुसरी कथा सुरू झाली. आला का? भेटले का पालकर तुले? हं? हो. अरे काय झालं, काय सांगशील का नाही बाप्पा? हं? आले आले खोलीत घुसून राहिला तू. त्यांना सांगते ना मग. ही पोट्टन त्याची खोली नुसता कागदाचा पसारा मांडून ठेवलाय. कोणाला येऊ बी ना खोलीत. मॅडे पोट्टा. बाप्पा लावले का आणखी कागद? खोलीभर नुसते कागद टांगू ठेवले पोट्ट्यानं. जाऊ दे ना, राहू दे ना. तुला नाही समजायचं ते. हाव का? मग मग मला जे समजन ते तरी सांग ना बे. तेवढं सोडून बाकी सगळं बोलतो तू. भेटली का काम मुंबईला? मग तुला काय वाटलं मी काय टाइमपास करायला गेलो मुंबईला? हा इधर हे काढून दे मला. सोड ना. धर. टीव्ही चॅनल बातम्या करून पाठवायच्या. हो, आणि त्याला जर बातम्या आवडल्या ना तर मला पत्रकारचं कार्ड बी भेटन. स्ट्रेंजर म्हणते त्याला, स्ट्रेंजर. हो का? हो ना बाप्पा. हो, तू पाहतेस ना चॅनल महाराष्ट्र माझा? देवाले साखर ठेवते. जाय जाय. त्या पालकरची तोतरी भेटली होती का रे? ती बी मोठी झाली असं ना आता. हॅलो मॅडम, त्या जित्याचा काही पत्ता लागला का? नाही
हसनभाईनं सांगितलं होतं तुम्हाला फोन करायचा म्हणून फोन केला. काही मदत लागली तर सांगा बरं. हो हो, हसन भाईले नाही तर कोणाला सांगणार. तर ठेव. मॅडम, काय झालं मॅडम? चल, तू माझ्या घरी चल. कुणाला शक बी नाही येणार. तुमच्या घरी मॅडम? हाव का? एकट्या बाई संग राहिले काय भीती वाटते का? हे गे चल ना आता. तुम्हाला सांगतो मॅडम, हे युट्यूब वरती तो व्हिडिओ निरा टाइमपास म्हणून टाकायचा. पण याच टाइमपासने ना त्याला रिपोर्टर बनवला. तो मुंबईहून वापस आला आणि मग काय, मग तर त्याला रस्ता सापडला. काय शूट करून राहिला तू? आपल्याला बातमी शूट करायची आहे कॅमेरानं. अबे चांगल्या रेटनं पैसे मिळाले ना. अबे स्वस्तात बातम्या सोड बेटा आता. चल पकड बस. अबे ऍडव्हान्स घेतला ना. नाही नाही सोड ऍडव्हान्स. नाही काय? अबे नाही बे बस. बस बस हल्ली लागते ना मग. अबे तेजा बोल काय चाललं अबे तुला? अबे आजपासून बातम्या करायच्यात आपल्याला. म्हणजे अबे मुंबईला गेलतो ना चनामनाला भेटाले. त्याला तो वाघिणीचा व्हिडिओ बहुतच आवडला. ते म्हणाले तुमच्या एरियातला व्हिडिओ आणि बातम्याकडे पाठवा आपल्याला. अबे हा म्हणजे तू पत्रकार केला का? अबे करतील ना बे, ते बी करतील. आणि आपल्या बातम्या आवडल्या त्याला तर पत्रकारचं कार्ड बी भेटून आपल्याला. तो मस्त का? म्हणजे पत्रकार तेजस देशमुख सह कॅमेरामन जितेंद्र नरखेडकर. बाप्पा जमलंच ना कडे. जमलं. पण तेजा काही म्हणले का? हो हे तुला विनामुळेच काम मिळालं. अबे जाय बे तू बी ना त्या फुकण्याचं नाव बी घेऊ नको. मालकमुळे मला नोकरी भेटली. समिधा वहिनी भेटली त्यामुळे तो पत्रकार झाला. म्हणून वहिनीले लक म्हणे. लक? हो. ती तोथरी पोरगी तिच्या प्रेमात होतो तो. हो ना खरंच. वहिनीनं त्याचं सारं आयुष्य बदलून टाकलं आणि मग तिच्या प्रेमात तो मॅडच झाला. जेव्हा त्याला चॅनलवाल्याने व्हिडिओ पाठवायला सांगितले तेव्हा तर कॅरमचा धंदा होता ना त्याचा फक्त. तो बी बिना लायसनचा. बाकी तर सगळं तुम्हाला माहितीच आहे मॅडम. तेजा तेजा तुझा मी पाहतो. अबे तेजा मॅडम तुला लायसन काढायला सांगितलं होतं ना? हा कॅरमच्या खेळाचं. काढतो ना मॅडम. साल्यानी फोक्याच मारतो. 6 महिने झाले मला हेच सांगून राहिला. या हप्त्यात काढतो ना मॅडम. लवकर काढून घ्या. हो. कॅरमच खेळता ना फक्त? अरे हो ना मॅडम. हो. कदलते सलते सिनेमा दाखवत नाही ना पोरायले. चल चालू दे. एखाद्याचं लोक कसं एकदम फडफडते पहा मॅडम. म्हणजे ही अशी रंगीबिरंगी स्वप्न डोक्यात आणि कॅरमन बेटिंग एकदम जोरात आणि त्यात हे रिपोर्टिंगचं काम. आता बोला. अबे गमच्या असू दे ना बे. चायला ना मायावली. अबे मग कायले विचारत? हा चल आपल्या बशीत करू. ऍक्शन. दोस्तीले रंग रूप भाषा काय बी लागत नाही. दोस्ती कुणाशी बी करू शकतो आपण. तर एका माणसाची दोस्ती माशासोबत पण होऊ शकते. आपल्यासोबत आहे प्रकाश पाटील. एका जिवलग मित्राला बोलवलं की तो कसा धावत येतो तसा हा मासा पण धावत येतो. त्याचं नाव आहे नारायण. प्रकाश यांची भाषा नारायणला कळते. या दोघांची अनोखी दोस्ती आहे. ओ नारायण ये आला माझ्या हात मारली. ओ नारायण, ओ नारायण.
पाहिली का माई माशाची न्यूज? पाहिली का माई माशाची न्यूज? आवडली का तुला? तुझ्या माशामुळे पहिली बातमी सापडली मला. आता बोल, ऐक नाही तू मायावाला लग. तेजा हो संत्र खातो का रे? दे ना. तर काय जीवलग मित्राला बोलवलं की तो कसा धावत येतो तसा हा मासा पण धावत येतो. त्याचं नाव आहे नारायण. प्रकाश यांची भाषा नारायणला कळते. पाय बरं या संत्राकडे. बाप्पा हे तो बिलकुल गणपतीच आहे ना. देवा परमेश्वरा. गणपती नाही म्हणता येईल, बातमी म्हणते बातमी. कुठून आणलंस तू हे? पिल्लेवरच्या दुकानातून आणलं ना बाप्पा. काय करून राहिला तू? गणपती बाप्पा मोरया. या चमत्कार कधी कुठं आणि कसा घडेल कुणाला बी सांगता येत नाही. असाच एक चमत्कार कालपासून चंद्रपुरातल्या गणेश भक्ताला पाहायला मिळतोय. इथे गणपती बाप्पा संत्र्यातून प्रकट झालेले. श्रीनाथ पिल्लेवार यांच्या दुकानात संत्र्यांच्या पेटी त्यांना गणपतीच्या आकाराचं संत्र सापडलेलं आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. मला सांगा, हा चमत्कार झाला कधी? तुम्हीच तर आणून दिले ना. बाप्पा काय बोललो मी तुम्हाला? काय असं नाही बोलायचं. मग ट्रक माल घेऊन आला, हा त्या ट्रक मधून तुम्ही पेटी काढली आणि त्या पेटीतून तुम्हाला हे संत्र सापडलं. हा बोलतो समजलं का? हा बोलतो ना. बोलाल ना? हो ना. हो बोलतो. चल बे. हे दिसतात ना सगळे? रेडी ना? रोल. मला सांगा, हा चमत्कार झाला कधी? आता त्याचं काय झालं राजू? संत्र्याचा माल आलता, मी माल उतरवायला गेलो. मा एकदम लक्ष गेलं ना या वाल्या संत्र्यावर. मी म्हणलं हे तर गणपती बाप्पा सारखं दिसून राहिलं ना. मग काय केलं तुम्ही? मी काय करणार, गणपती बाप्पा माझ्या दुकानात आले म्हणल्यावर त्याची आरती केली, पूजा केली. आणि या लोकायला कोणी सांगितलं? बाप्पा. आता ह्यांना काही सांगायला लागते का काही? हा लोकायला माहित झालं ना. पहा ना केवढी भल्ली मोठी लाईन लागून राहिली माझ्या दुकानासमोर. तुम्ही पाहू शकता पिल्लेवर यांच्या दुकानातला परिसर भक्तिमय गणपतीमय झालेला आहे. कॅमेरामॅन जितेंद्र नरखेडकर सोबत मी तेज देशमुख, महाराष्ट्र माझा, चंद्रपूर. तेजस भाऊ तुमच्यासाठी संत्र्याची पेटी आणली आहे ना. हो का? हा मी काय म्हणतो तेजस भाऊ, जरा इकडे या ना. मी काय म्हणतो, हे घ्या ना. हे कशाले? हो चहा पाण्यासाठी. असू दे, आता लाख भराचा माल एका दिवसात विकला म्हटल्यावर तुम्हाला बी काय गणपतीचा प्रसाद पाहिजे की नाही? हा ठेवा ठेवा. आणि हो वेळ भेटली तर या बरं आपल्या दुकानाकडं. ठीक आहे, येऊ? हा येतो. विदर्भ परिसरात पावसाने खूपच धुमाकूळ घातलेला आहे. या पावसामुळे कापसांच्या व्यापाऱ्यांचं खूपच नुकसान झालेलं आहे. ही नुकसान भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी विदर्भ जिनिंग मिल असोसिएशन यांनी सरकारपाशी केलेली आहे. पोलिसांनी केलेल्या नक्षलवादी कारवाईमध्ये 8 नक्षलवादी ठार झालेले आहेत. चंद्रपूर पोलिसांचं कौतुक जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केलेलं आहे आणि त्यांचा सत्कार बी केलेला आहे. मॅडम तुम्हाला सांगतो मी, मग बातम्यांचा कारखानाच काढला त्याच्यानं. आणि त्याचा डिजिटल दिमाग असा चालायला लागला का नाही का विचारूच नका. मग तुझा तेजस भाऊ रोजच दिसा लागला चॅनलवर. कॅमेरामन जितेंद्र नरखेडकर सह मी तेज देशमुख. आज आपण आहोत चंद्रपूरमध्ये, चंद्रपूर नागपूर हायवेवर. आणि तुम्ही बघू शकाल की इन्स्पेक्टर जयश्री बोराडे यांनी अँब्युलन्स म्हणून जाणारी चोरटी दारू पकडलेली आहे. तुम्ही बघू शकाल ही चोरटी दारू सगळी इथे ठेवलेली आहे. मला संध्याकाळी फोन आलता तर माझ्या एकदम खास खबरीने मला टिप दिली होती. त्याने मला सांगितलं, मग मी सापळा रचला, पाठलाग केला आणि मग अटक केली. धन्यवाद. तर तुम्ही बघितलं असेल की किती मोठं धाडस केलेलं आहे मॅडमने. आणि अँब्युलन्स म्हणून ही सगळी चोरटी दारू जी नेत होते त्यांना पकडलेलं आहे. आणि अख्ख्या महाराष्ट्र समोर एवढा मोठा स्कॅम आणलेला आहे. कॅमेरामॅन जितेंद्र नरखेडकर सोबत मी तेज देशमुख, महाराष्ट्र माझा, चंद्रपूर. चल बाजूला चल. चल ना. चल बे. खर्रा. आमच्या विदर्भात याला खर्रा म्हणते, याला मुंबईमध्ये मावा म्हणते, काही ठिकाणी घोट्या म्हणते. खर्रा फक्त शॉकसाठी खात नसते, स्वस्तात भागते आणि कमी रेट मध्ये फुल नशा. हो खर्रा तो एक
जगाला प्रेम अर्पावे खरा तो. काय लय लावून राहिला वय ना बाजूले. अबे अशी न्यूज करतात खरा अरे तो. मार खाशीन वय ना बाजूले. हा हा चल रे. आता पाहूया आपण खर्रा बनवायची मशीन. मला सांगा, मशीन मध्ये बनवल्या खर्रा आणि हाताने बनवल्या खर्रा यात काय फरक असते? काहीच फरक राहत नाही. फक्त यांना चांगलं घोटलं जाते आणि टेस्ट पण चांगली लागते. कॅमेरामॅन जितेंद्र नारखेडकर सह मी इन्या 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 इन्या. काऊन मध्ये करतो बे तू? काऊन मध्ये करतो? आता मी मध्ये करायला का रे? मी तुला व्हिडिओ देत होतो तर आपली पार्टनरशिप होती. का मध्ये नव्हतो करत मी. हे पाय त्याच्या माझ्या दोस्तारच ते व्हिडिओ चॅनलला दाखवले तुला चान्स भेटला बरं. पण आता आपली पार्टनरशिप तुटली. कायची पार्टनरशिप बे? त्याची पार्टनरशिप. ओय त्याच्या शांत शांत शांत. अक्काड जंगलात जाय आणि त्या अस्वलाचं नख आणि केस विकत बस जाय. एक न्यूज करून दे ना तुझी वाली, तर पोलीस अंदर टाकेन तुले. हे पाय त्याच्या तू बाबाला शिकू नको बरं. एक तर बोट घालायचं नाही, घातलं तर हुंगाचं नाही, हुंगलाच तर सांगायचं नाही. माया मॅटर मध्ये बोट घालायची नाही, नाही तर तोंडात काय काय घालन ना सांगता नाही येणार तुला. चल स्माइल. अबे स्माइल करना बे. मेमर राहते ना. हाँ करीन मैं पण. क्या हुआ बे? खर्रा क्यों फेंक दिया? इधर आजा, आजा आजा. सुन, तुझ्यावाल्या घरातनी काही लाकडं शिंग फिंग कातडा असन तर दे फेकून चांगलात. पोलीस आहे संघ काय लफडं करू नको. त्या जयश्री मॅडम संघ भी चांगला राहायचो. उसको भी तो खुश रखना पडेगा ना. त्या बाई येऊ राहिल्या का इकडं? हो. काहून रे, भीती वाटा लागली का तुले? नाही, मला कायची भीती? मला काही झालं तरी शॉट मारी. त्याची तर मला मारायची होती. चला पकपक करत होता तो. त्याची माराची तर मार, त्यात माई नको मारू. मेरा नाम नहीं आना चाहिए. मुंह बंद रख अपना. इतनी दुश्मनी थी तेरी उससे, मेरे को मालूम कुछ नहीं था. अरे सगळे त्याच्या कशी वाटली मायावाली बुलेट? एकदम बढिया ना. स्वस्तात नाही भागलं ते, लय रेट लागले त्याले. रेट लागणारच ना मग. ओय भाषा दर चालव. ओ देशमुख साहेब. हॅलो. सॉरी मॅडम, सॉरी, माझ्याकडून चूक झाली. या हप्त्याला मी लायसनचं काम करतो. तुम्हाला आता कोण लायसन विचारायला लागलं देशमुख साहेब? तुम्हीच आता लोकायला लायसन विचारता पत्रकार झाल्यावर. बाप्पा. तुमच्याकडे एक निरोप होता. हसन भाईनी भेटायला बोलवलंय तुम्हाला. हसन भाई? हो, ब्लॅकस्टोन वाले. त्याने बोलवलं म्हटलं तर जावंच लागतं. भेटायला जाय, पण सांभाळून राहायचं मोठ्या माणसाचं. काय ना, बाकी लोकायले यांची शान शौकत आणि कपडे दिसत असते, पण पत्रकार राहिले आणि पोलीस राहिले त्याच्या अंदरच्या अंडर पॅन्टी दिसत असते. या लाईफ मध्ये करायचं काय होतं पण? एवढ्या स्पीड मध्ये झक मारत होता तो.
त्याच्या बेंबीत जोर होता ना, म्हणून गेलं त्यानं हे सगळं. पैशानं मोठं व्हायची नशा का आयुष्यभर गेली नाही त्याची. जिल्हा बँकेवर सत्ताधारी पक्षाचं वर्चस्व गेल्या आठवड्यात झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत परत भगव्याचाच विजय झालेला आहे. संत्रा बर्फी ठेचापासून ते तर्री पोह्यापर्यंत सगळे पदार्थ इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपल्याला मिळणार आहेत. प्रसिद्ध उद्योगपती अनिल सावजी हे हीच चव अख्ख्या जगाला दाखवणार आहेत. बिरजू बाबा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तू अचानक बाप्पा अचानकच येतो ना मी. मागे बी अचानकच आलतो. कोण कोण आहे का समिधा? काका मी तेजस. अरे मग बाहेर काय करतोस? ये ना. अरे आत ये ना. मी आधी पाहिलेला तेजस आणि हा तेजस पूर्ण वेगळा होता. भोलघेवडा तर तो आधी होताच, आता त्याच्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स आलेला होता. मी त्याच्यासाठी कशी लकी आहे हे त्याने आईबाबांना पटवून दिलं आणि मला तो चॅनलच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. हे तुझं कार्ड बाप्पा पाय आणि हे अपॉइंटमेंट लेटर. मस्त काम करतोस तू. कॉंग्रॅच्युलेशन. कीप इट अप. थँक्यू सर. एक मिनिट काय? या इकडे. सेल्फी काढू ना. मेमरी राहते ना. या या पटकन या. थँक्यू. चला हे चला रे भेटू. चंद्रपूरला या. आजची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र माझा मधून. आज ते सहला पार्टी देणार आहे. नाही 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 का नाही. रेसचं कार्ड भेटले मला. मग चल. पार्टी म्हणजे समुद्र किनाऱ्यावरची भेल खाऊ घालतो मी तुला आता. मला एक भेल देजो आणि एक रगडा पेटीस. जी साहब. तुला काय पाहिजे? मला चाट पुरी. असला काऊन बे तू? क्या बात कर रहे हो साहब? मैं कब हंसा? असला नाही तू? असला नाही? मैं कब हंसा? क्या बात कर रहे हो साहब? मराठीत बोल आधी. मुंबईत धंदा करतो ना तू. मराठी येत नाही का तुला? ते जाऊ दे ना. हा तुझ्या बोलण्यावर असला. आपण गप राहतो ना म्हणून माधून राहिले. थांब बेट्या तुला दाखवतोस मी आता. आता गेला तू माझ्या हातून. व्हिडिओ करतो न्यूजच टाकतो तू. मीडियाचा माणूस आहे मीडियाचा. ये क्या कर रहे हो साहब? क्या कर रे? ऐसा मत कीजिए दाखवतोस तुला आता. हे पाय ऐसा मत कीजिए साहब. हे पाय कचरा पाय हम अभी साफ सुथरा रखे. सगळं दाखवतो ना तुला आता. हे पाय ऐसा मत हे करो काय? साहब. कितना गंदा है. साफ करता कधी? अरे कहाँ गंदा है साहब? देख ऐसा कचरा मत करो साहब. ऐसा मत करो. वाटच लावतो तू. गलती हो मेमरीज गया बनवतो मुझसे. तू आता. गलती हो गई है जाऊ दे साहब. ना. ते गलती हो गई ना. चल माफी मागितची. मॅडम जी माफ कर दो. खाली बस उठा बसा काढ आणि माफी माग. अरे ते एक दोन प्लीज 3 ते 4 सर हे थांबू नका रे. 5 प्लीज 6 ते 7 ते एवढं हायपर कशाला होतोय? मला सवय आहे ना याची. मग सवय बदल तू. माझ्या समोर तुला कोणी बी चिडवलं ना मला सहन नाही होणार. मला नाही चालणार फालतूच्या उभासक्या. बाप्पा एकदम बढिया. तुझ्यासारखीच तर आहे. सायलंट. काऊन व बोल ना काहीतरी. सायलंट बसायला फिरू राहिलो का आपण? तुले नाही भावलेले बोललो मी. त्या भेळवाल्याने चिडवलं तर एवढा चिडलास आणि तू चिडवतोस ते. मी कधी? सायलेंट मोड म्हणतोस ते
आतापर्यंत 19 वेळा म्हटलंय. हे बघ. ओ सायलेंट मोड. आता राऊंड फिगर 20 झाले. मला आणि आईबाबांना चंद्रपूरला घरी घेऊन जायचंच होतं तेजसला, आणि त्याने ते बरोबर जुळवूनही आणलं. देशमुख महाराज होते तेव्हा यायचो वरचेवर. आता तेजस मुंबईला येऊन गेला, म्हटलं आपण पण जाऊया. त्याच्या कामधंद्याचा चांगला जम बसून राहिला बरं. हो, व्हिडिओचा धंदा जोरात चाललाय म्हणे आजकाल. हो. आणि पैसे पण चांगले मिळतात ऐकले. तर आणि आजकाल तो रोज दिसतो टीव्हीवर, नाही? हो ना, इले तर काहीच कामाचं वाटत नाही मी. पैसे कमवते चांगले, पण रिकामपणाचे धंदे कमी करते का? खोली पाय त्याची, कळेल तुले. काय मायावाला घर, मायावाली स्वप्न, हे पटापट करायचं मुले, आणि मग मस्त पैकी लाईफ जगायचं. फ्युचर जबरदस्त होण्यासाठी आज मेहनत करायला पाहिजे ना. व हे पाय, बारीक बारीक हिशोब लिहून ठेवलाय मी, कशाला किती पैसे लागतील याचा. मी, माई माय, माई बायको, आणि झाली तर 2 पोरं, या सगळ्याला मिळून या जिंदगीत जगायला जेवढा पैसा लागल तो 24/7 पायाले भिंगरी लावून कमवायचा. 35व्या वर्षी 135 करोड कमवायचा टार्गेट आहे मायावालं. मग फुल स्टॉप. एवढं सगळं कसं शक्य आहे? आणि त्यासाठी पैसे कुठून आणणार आहेस? येतील ना. हो, पण त्याची सुरुवात बी झाली. हे पाय, माया लकी रुपया, माया लकने मला दिलेला. तुला माहितीये, हा रुपया माझ्याकडे आला आणि सगळं साजरी व्हायला लागलं. ते म्हणतात ना, पैसा मागे पैसा येतो, तसं रुपया मागे रुपया लागला माझ्याकडे. पण एवढं सगळं कशासाठी? आणि इंग्रजीत शिवी. फक्त पैसा म्हणजे सगळं काही असतं का? लहानपणी लय वेळा उपाशी झोपलोय मी. पैसा नव्हता, एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी लय स्ट्रगल केलं. बाबा कीर्तन करत हिंदड होते. सगळे तुकाराम गाथा पाठ होते ते. याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंत तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण बायकोच्या अंगावर धड लुगडं नाही, आणि पोराच्या अंगावर चिंध्या. कधी भाकर येतं, कधी चटणी नाही, आणि कधी चटणी येतं, कधी भाकर नाही. मग कायच समाधान राहणार आहे चित्ताले? तेव्हाच मी ठरवलं, बंबाड पैसे कमवायचे, आणि जे जे मनात येतं त्यांना सारं पुरं करायचं याच जिंदगीत. ते पण हे जरा अति वाटतंय, अवास्तव वाटतं. काय बोललो होतो मी तुले? ते माशासारखी त्या बाउल मध्ये गोल गोल फिरत नको जाऊ. तुले काय वाटतं, तू तोत्री आहे तर जग हसेल तू आवर. मग कोंडून घेतलं स्वतःला. पण आधी त्या बाउल मधून बाहेर पड आणि मग पाय माझ्या स्वप्नाकडे. मग समजेन तुला. मी माझ्या बाउलमध्ये त्याच वर्तुळात फिरत असलेली, आणि तेजस जगाला कवेत घेऊ पाहणारा. त्याच दिवशी तेजस मला एको पॉइंटवर घेऊन गेला. तिथं आणखीन एक सरप्राईज माझी वाट पाहत होतं. आयुष्यभर राहशील का माझ्यासोबत? आता मात्र बावलेलं नाही विचारलं मी. समिता, आय लव्ह यू. आता तू म्हण, आता तूही बारी.
सॉरी सॉरी ना, हे पाय चूक झाली माझ्या हातून. स स स औषध वेळेवर घ्या सगळी. हा डॉक्टरने सगळं दिलंय ना नीट. टेन्शन कशाला घेता? डोक्याला घेरी चोट आहे. औ तेजा भाऊ. औ कसं वाटते हो आता? अरे इकडे पाय ना, अरे इकडे पाय. मी इन्या. औ डेंगण्या उतरली ना ती मस्ती साल्या. तुया मायचा तुया साल्या. तेजा तेजाले पाहायला आल तुम्ही. असं झपेल पाहून कसंच वाटते मले तर. तो जिता नाही दिसला कुडी. ऍक्सिडेंट झाल्यापासून पाहिलंच नाही त्याले. मॅडम तेजाले पाहायला आलो होतो. म्हटलं सुदीवर आला की नाही पाहू. निघतो मी. काय विचारत होता तो चोंबड्या? हा त्याला काय बी बोलू नको त्या व्हिडिओ मेसेजचं. काय म्हणते पेशंट? उठा तेजस भाऊ. मायावाल्या व्हिडिओ क्लिपा काढायच्या राहिल्या ना अजून. त्याच्यातली ते एवढे व्हिडिओ क्लिप आहेत. आपली वाली क्लिप सापडायला तर जिंदगी बी पुरणार नाही. आपला अल्बम असा झालाय ना, अख्ख्या विदर्भात बी कोणी केला नसेल. ते मला नाही टायटल सुचतंय आपल्या अल्बमला. सांग ना. सला तेची साथ आणि तेला सची साथ. बापा, मी काय म्हणतो, त्यापेक्षा आपण फक्त सला ते ठेवू ना. स ला ते.
वित्या कातील फ्रेम लाव. हो हा अल्बम पाहून ना लोकांच्या लाईनी लागल्या पाहिजे आपल्याकडे. काढला का? दाखव बरं. अरे काढला ना बा. अबे नीट नाही आला ना हेच फेकून मारेन. मला आता कंटाळा आलाय. तुझं लक्ष माझ्यात नाही त्या अल्बम मध्ये आहे. बाप्पा स अल्बम तर चांगला झालाच पाहिजे ना. हे पाय अल्बम पाहून तर ऑर्डर येणार आपल्याकडे सटासट. इमोशन्स मध्ये बिझनेस आणतोयस तू ते. स चिडू नको ना मायावर. मी चिडले नाही, मी तर रुसले. तेजसचा नाटकीपणा मला कळत होता, पण मला आता तो आवडू लागला होता. कारण त्या नाटकीपणाच्या पलीकडला एक वेगळा मला समजून घेणारा तेजसही आता मला दिसू लागला होता. स तू जबरदस्त सुंदर आहेस. स तू जबरदस्त 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 कायच्या काय त्या साऊथच्या हिरोईन पेक्षा बी सुंदर आहेस. आई ग चक्कर आले मले. ते काय झालं? डोळे बी फिरले तुझी सुंदरता पाहून. ड्रामा नुसता. मुंबईतून थेट चंद्रपूर. तेजसशी लग्न करून मी चंद्रपूरला आले. आमचा संसार सुरू झाला आणि एक दिवस अचानक. मी टुकावून आणला तू. हा तू इबडबड आणि आता त्या घ्यायची इबडबड. माय मिठूचा उष्टा जाम नाही तो उष्टा सफरचंद खाल्ला तर बोलणं सुधारते म्हणते लोक. आणि पाय हे तर चंद्रपूरच्या जंगलांनी सापडतं ना. हे उघडायचं जिबे खाली लावायचं तोत्रपणा कमी होतं म्हणते. असं काही नसतं. खोटे हे सगळं. करून पाहिलं काय जातं. अप्पा ओ जाय काय ते पाय बरं. अबे बाप्पा दिलास तू सोडून. सॉरी ना चूक झाली माई. माफ कर ना बाई मले. कशाला तू माझीच आहे ना. इंग्रजीची फॉल्ट माझ्यातच आहे. ओ फॉल्ट दुरुस्त करता येत ना. हो तेच तर चांगलं करू राहिलो मी. हे पाय गुगलवर पण सारा अभ्यास केलाय मी. मग पेन्सिल बी आणलेली आहे. ती पेन्सिल अशी तोंडात पकडायची बोल लागायचा. हळूहळू चांगलं बोल लागतं आपण. ते मी हे सगळं करून झालंय. अबे ते ऋतिक रोशन बराक ओबामा कितीतरी जणाला सेम प्रॉब्लेम होता. हो प्रॅक्टिस करू करू घालवला सारांनी. माझा नाही होत. सॉरी. अरे तुझी समिता वहिनी तर आता तोत्र बी बोलणं झाली. साला हो नाही की चून आहे. टोटल मोबन. हा आता एवढं सगळं झाल्यावर कोण कसं काय बोलणार ना मॅडम. आणि इथे इडिओ आहेत. आपली क्लिप सापडणं मुश्किल आहे बाप्पा. तारखेचं सर्च देलता का तुम्ही? ते सगळं करून पाहिलं ना बे. आता कसा धुंडायचा व्हिडिओ. नाही मग तुम्ही एक काम करा. तुम्ही जुन्या ऑफिस मधल्या कम्प्युटरवर जाऊन चेक करा.
हे घे, रिबिन काप, उद्घाटन कर. कर. ओ थांबा थांबा थांबा. तर शेतकऱ्याच्या आत्महत्येसाठी विदर्भात तेजस देशमुखच्या इकासाच्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे. मी ते देशमुख, कॅमेरामॅन जितेंद्र नरखेडकर सोबत, बाप्पा आणि समिता पालकर सोबत स्वतःच्या ऑफिस मधून मिस्टर तेजस, ए वाढते ना बे. आय एम प्रीती कोठारी. अरे मॅडम, वेळेवर आलात तुम्ही. या प्रीती कोठारे मॅडम, खास मुंबईवरून बोलावलं त्यांना आपलं फायनान्स मॅनेज कराले. आई थॉट कुछ बड़ा है. आपने जो बोला था उसके लिए ये जगह कुछ छोटी नहीं है. जागा मोठी कायले पाहिजे मॅडम, स्वप्न मोठं पाहिजे. मिळते त्याला जागा आपोआप. जित्या, नवीन मॉनिटर चालू करून दे मॅडमले. या या मॅडम या, बसा. ए पेढे घ्या रे. ए भाषा, पेढे वाटणार बे. वाटतो ना. एक मिनिट वरतात वरतात. हे असं का? कोण? हे ग बाय, तो शेतकरी ते फेकून देणारच होता, बरोबर. मी फक्त मला पाहिजे तसा फेक बोलतो. न्यूज मध्ये जरा थ्रिल पाहिजे ना. पण साधी सोपी खरी न्यूज करता आली असती ना, घडली तशी. अहो साध्या सोप्या न्यूज मध्ये मजा नसते ना हो. सायलेंट काही कामाचं नसते. न्यूज कशी पाहिजे? सावजी सारखी, खाली मसाला आणि वर तर्री तर्री. शेतकऱ्याच्या आंदोलनानं उग्र रूप धारण केलेलं आहे. आपण त्यालाच विचारूयात, हे आंदोलन तुम्ही किती दिवस चालू ठेवणार आहात? जोपर्यंत शेतकऱ्यांना भाजीपाल्याला भाव मिळत नाही तोपर्यंत. सर, दिल्लीवरून नागपूरला मोठं साहेब आले, मीटिंगला जाऊन येतो सर्किट हाऊसला. कशी वाटली बातमी? तेच तर म्हणत होतो ना मी. तू म्हणती तशी साधी आधी केली असती ना तर शेतकऱ्याचा प्रॉब्लेम नीट पोचला बी नसता. जरा स्टाईल मध्ये जरा बडा जडा काय सांगितलं ना, लोक बी पाहतात बरोबर. हे लॉजिक पटलं मला. बाप्पा, माझं लॉजिक पटलं तुले? ते गजानन महाराज पावले मले. पण सगळेच पटतात असे नाही. हं, ते तुझं ते 35चं भूत. भूत नाही, ते स्वप्न आहे मायावालं, आणि ते पुरं होणारच. पाय तू ते बी प्रॅक्टिकल ना, अशक्य आहे ते. तू माझ्यासोबत असशील ना तर सारं शक्य आहे. मी असते तुझ्यासोबत, तूच नसतो माझ्यासोबत. म्हणजे तेजस भाऊ, ओ तेजस भाऊ, इकडे या ना जरा. या ना लवकर. भाऊनं पाठवलं, हे घ्या. भाऊच्या आंदोलनाची बातमी चांगली कव्हर केली हो तुम्ही. भाऊ उद्या फोन करते तुम्हाला. निघ तुम्ही.
कोण होतं? काही नाही, पत्र द्यायला आला होता एक जण. शेतकरी आंदोलनाची बातमी चांगली कव्हर झाली म्हणून आभार मानायला पत्र पाठवलं होतं मला. माझा बिझनेस चांगला सुरू झाला आता. न्यूज बी आवडू राहिले लोकाले. आता तू फक्त पाय मी का करतो ते. त्या गरिबीच्या बाउलमध्ये अडकून पडलो होतो मी. मजबुरीच्या पाण्यात दम कोंडा लागला होता मायावाला. आत्ता मी माया बाउल म्हणून बाहेर पडायला लागलो. ते गमछा. बाप्पा काय बोलू राहिली तू? हं? या कपड्यावर शोभून दिसतं का ते? नमस्कार नमस्कार. जरा यायला उशीर झाला आपल्याला. नाही नाही, काही हरकत नाही. बोला, काय म्हणता? नाही, बाकी ऑफिस एकदम चकाचक बनवून टाकलं साहेब. मग आपली बातच अलग असते ना. बरं, मी काय म्हणत होतो साहेब, नागपूरला तुम्हाला मी हा फ्लॅट दाखवला होता. आता याच्यापेक्षा चांगला फ्लॅट तुम्हाला दुसरा कुठलाच मिळणार नाही. हो ना? हो. पण आपल्याला कुठे राहायला जायचं तिथं? आपल्याला फक्त इन्व्हेस्टमेंट साठी पाहिजे. अरे मग ते एकदम बेस्ट झालं. हा, एका वर्षात पैसे डबल. Cheers. बरं पाहिजे का तुला? नाही, राहू द्या, चालन तसंच. मॅडम, एक गोष्ट सांगू का तुम्हाला? तेजा लय मानायचा तुम्हाला. हा, का माहित, मानायचा पण. त्याला पैशाची एवढी खाव खाव काऊन लागू राहिली होती? का मालूम, पण तेजा म्हणे का मी स्वतःहून कोणालाच पैसे मागत नाही, आणि लक्ष्मी जर समोरून येत असन तर तिला नाही पण म्हणत नाही. आणि समिधा वहिनी त्याच्या आयुष्यात आली ना, मग त्याच्या गाडीला लागलं लकचं इंजिन. आणि तुम्ही जसं त्याला हसनबाईकडे पाठवलं, मग त्याच्या गाडीला लागलं डबल इंजिन. मग तर काही विचारू नका. हसनबाई आणि ते आपले खासदार, ते शेट्टीवार, नगरसेवक, आमदार सगळेजण याला बोलावं लागले. हाही जाऊ लागला. याचा व्हिडिओ त्याला दे आणि त्याचा व्हिडिओ याला दे. व्हिडिओ? हा, व्हिडिओ तर बचपनापासूनच लाभी होता ना त्याला. मग रिपोर्टर झाल्यावर अजूनच लाभी झाला. मग काय, सुटली त्याची गाडी बम. सर, एकंदरीत हा असा परिसर आहे. आणि सर, पद्मापूर आगरझरीपर्यंतची परवानगी पाहिजे आपल्याला, तरच या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करणं परवडेल. पण एकूण वातावरण पाहता परवानगी मिळणं कठीण दिसत आहे साहेब. परवानगीची पुंगळे करून गाळ गांडीत. मैं क्या बोला तुमको? एकदा का सीएम ची सही झाली का आपण 2 फूट अंदर गेलो काय आणि 200 फूट, कोई फरक नाही गिरता. केसा ढिल्ला गेला की झालं. मग खरं. आता मी तेजाला बोलवलं तिकडं आगरझरीले. त्याच्या समोर तोंड नका खोलू कोणी जास्त, नहीं तो वो सब टीवी में दे देगा. अय, तू समझा इनको ठीक से. हाँ, बोलता है ना मैं.
नमस्कार. ये रे बाबा तेजा. मी आत्ताच येले सांगत होतो का चंद्रपूर आणि गडचिरोलीचं विकास करायचं आसन आणि अख्ख्या विदर्भाची खरी डेव्हलपमेंट करायची आसन तर आपल्याला तेजाची साथ पाहिजे. उसको सब बराबर समजता है. नाही बरोबर आहे ना, मीडिया तर पाहिजेच ना सर. अरे नुसता मीडिया नाही रे भाऊ, बातमी कायची करायची कायची नाही करायची तेजाले बरोबर समजते. इंटरव्ह्यू करायचा. हा तिकडं गेटवरच करू. चल ना भाऊ. हा चला पाहू. प्लॅन गिन आणले ना रे सगळे. हा आहेत ना साहेब. चल रोल कर. हा रोलिंग. हसन भाई, तुम्ही बोललात की पर्यावरण आणि विकास या दोन्ही बी एकाच नाण्याच्या बाजू आहेत. याबद्दल तुम्ही काय बोला? हो, माणूसच नाही राहिला तर पर्यावरण काय कामाचं. चंद्रपूर आणि गडचिरोलीतनी लोकायले कामं भेटायले पाहिजे. इथं बाहेरून लोक राहिले आले पाहिजे. चांगले रस्ते झाले पाहिजे तर उद्योग बी तर वाढाले पाहिजे. बरोबर. पण ज्या जंगलाची मागणी तुम्ही सरकारशी केली आहे तिथे तर वाघ आहे. त्याचा आदिवासी असं लोक म्हणते. मी आता गेल्या 17 वर्षामध्ये आमच्या एरियामध्ये एकदा बी वाघ नाही पाहिला. वाघ इकडं याच्या पलीकडं. त्याईले कसा दिसला वाघ आमच्या एरियात. त्याने आमच्या एरियात वाघ दाखवून दिला तर आपण बंद करून टाकू आपलं प्रोजेक्ट. धन्यवाद हसन भाई. हे होते हसन भाई. यांनी चंद्रपूरच्या विकासाचं स्वप्न पाहिलेलं आहे. माणूस आहे त्याचं जगणं मोठं की जंगल आहे त्यातले वाघ मोठे, याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. पर्यावरणाच्या नावाखाली विकासाची गंगा रोखणारे अहवाल मोठे की बेकार पोराला काम धंदे लावणारे हे प्रोजेक्ट मोठे, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. कॅमेरामॅन जितेंद्र नरखेडकर सोबत मी तेज देशमुख, महाराष्ट्र माझा, चंद्रपूर. ये ना भाऊ. बस बस भाऊ. अरे अच्छा याद आया, माया साल्याचं लगीन जमलं तर तो म्हणे प्री वेडिंग शूट करायचं तर ते तेजस भाऊ कडूनच झालं पाहिजे. बाप्पा करू ना आपण, त्यात केवढं आपल्या घरचंच तर काम आहे. तुम्हाला माहित आहे का मी केलेल्या प्री वेडिंग व्हिडिओले यूट्यूबला लई हिट आहे. वो मेरे को कुछ समझ में नहीं आता यार. यो यूट्यूब फोटो ए वाण्या बोले क्या. हा लाया भाई. हाँ बाकी इंटरव्यू अच्छा हुआ ना. व्यवस्थित झाला. मैं अच्छा बोला ना. मस्त. आता टेलिकास्ट कसा चांगला करायचा ते मी पाहतो. अब ये भी देखना. फार्म हाऊसची किल्ली तुले फार्म हाऊसचा लय शौक आहे. तुला माहितीये किती झाले रे? 3 झाले हसन भाई तुमच्या आशीर्वादाने. अब ये चौथा. क्या देख क्या देख कैसा बम्बाड है. नेहमी प्रेझेंट महत्वाचा असतो. पण फ्युचर मध्ये इथेच येऊन राहू आपण. सगळ्या फार्म हाऊस पेक्षा हेच बढिया आहे. ते कधीतरी प्रेझेंट मध्ये राहत जा ना. सतत काय ते इंग्रजीत शिवी. फ्युचर नुसतं फ्युचर विषयी बोलत असतोस. तसं तर तसं. आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. बाप्पा आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार इथून पुढे ते फ्युचरचा विचार करणार नाही. करावं तर लागेलच. आम जनतेच्या असं लक्षात आलंय की ते फार हट्टी आहे. हो का? ते तर आहोच मी. ते फार स्वार्थी पण आहे. ए तुही वाली गलतफहमी आहे. ते इथून पुढे शोला भरपूर वेळ देणार आहे. देणार म्हणजे देतोच ना. देणार. त्यांनी कसला व्हिडिओ आहे? हे पाय आपलं रिपोर्टिंगचं ऑफिस आणि प्री वेडिंग इव्हेंटचं ऑफिस. आपण कॉर्पोरेट फिल्म्स करतो ना त्याचं ऑफिस. ते काय चालतं ना ते समज दिसतं मला इथे बसून. आणि मी यात कुठे? ते मी तुझ्या समोर उभी आहे. माझ्याकडे कधी पाहणार आहेस? बोल बे. कौन? आत्ता आलोच. अभि निघतो ना बे.
आलो जरा जाऊन. ते तू जितेला पाठव ना. प्रत्येक ठिकाणी काय स्वतःच गेलं पाहिजे का? स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नसते ना. माझ्या धंद्यात असं आहे. मग तू ते दरवेळी मला अशी कारण देऊन ब्लॅकमेल करणार आहेस? तू भैसटली का हो? तू बायको आहेस ना मायावाली. हा लगबी आहेस. मग असं का करतोस तू? हा तू दिलेला लकी डॉलर, माय सक्सेस, आणि हे माय प्रेम.